स्वागत। एक मोठी बातमी येते। कर्जमाफी मुद्द्यावरनं बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात ते बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत। अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोजरी इथल्या समाधीपर्यंत ते बाईक रॅली काढणार आहेत। या बाईक रॅलीत 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांचं मानधन वाढ, मेंढपाळ, दूध उत्पादक, मच्छीमार यांच्यासाठी वेगळं धोरण असलं पाहिजे, अशा विविध मुद्द्यांवरती ते आंदोलन करणार आहेत। सरकारनं जर लक्ष दिलं नाही, कारण जाती ओबीसी मराठा असेल किंवा धार्मिकता असेल प्रचंड, याच्यामध्ये मुद्द्याची लढाई आम्ही लढतोय। या कष्टकऱ्यांचा आवाज होऊन पाहतोय। ते जर सरकारनं लक्ष दिलं नाही तर जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। वेळ आला तर तिथून अंत्ययात्रा निघाल तरी 72, पण आम्ही आता मागे हटणार नाही, हा आमचा निर्धार आहे। यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। मातोश्रीवरती ठाकरेंच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। यामध्ये मुंबई निरीक्षकांकडून तयारीचा आढावा घेतला जाईल। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाईल। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आज महत्त्व आहे आणि मनसे सोबतच्या युती संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या निरीक्षकांची मातोश्रीवरती आज दुपारी 12:30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निरीक्षक नेमलेले आहेत, त्यांना विविध विभागांची जबाबदारी दिलेली आहे आणि महापालिका तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली आहे। या सगळ्या निरीक्षकांना मातोश्रीवरती बोलावण्यात आलंय। आधी त्यांनी जबाबदारीचा आढावा, त्याचसोबत काही सूचना उद्धव ठाकरे या महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निरीक्षकांना सूचना दिल्या जातील। या संदर्भात माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। प्रणाली, महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात ठाकरे गटानं तर जोरदार सुरुवात केलेली आहे, त्यासाठी निरीक्षकांना जे आज बोलवण्यात आले मातोश्रीवरती, त्याबद्दल काय माहिती? अगदी बरोबर आहे। कुठल्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक जे आहे त्यांची बैठक ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण निरीक्षकांचं कामच हे असतं की नेमकी त्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, कल कोणाच्या बाजूने आहे, कुठल्या पक्षाबरोबर युती केल्यानंतर किंवा कोणाबरोबर आघाड्या केल्यानंतर काय परिस्थिती उद्भवू शकते, ही सांगण्याची जबाबदारी जी आहे ती मुख्यत्वे निरीक्षकांची असते। अनेक घटकांकडनं माहिती घेण्याचं काम हे निरीक्षक करत असतात। त्यामुळे ग्राउंडची जी योग्य ती माहिती किंवा बित्तम बातमी जी आहे ते निरीक्षकांकडे येत असते आणि म्हणूनच निरीक्षकांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका ज्यांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे, या ठिकाणचे जे निरीक्षक आहेत त्यांना आज बोलवलं जाणार आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गेले महिनाभर, विशेषतः गेल्या 8 दिवसांमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा चालू आहे त्या चर्चांबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहे, स्थानिक पातळीवरचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं नेमकं काय मत आहे, त्यांना काय वाटतंय, या गोष्टींची सुद्धा माहिती या निरीक्षकांकडून घेतली जाईल। कारण केवळ महानगरपालिकेसाठी वातावरण तयार आहे का हे बघणं यांचं काम नाही आहे, तर स्थानिक पातळीवर नेमक्या कुठल्या चर्चा चालू आहेत, कोणाबरोबर गेल्यावर आपल्याला काय फायदा होऊ शकतो किंवा कोणाबरोबर गेल्यावर आपल्याला तोटा होऊ शकतो, याची सुद्धा माहिती या निरीक्षकांकडून घेतली जाणार आहे। त्यामुळं या बैठकीकडे अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे आणि त्याच्याकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। साधारणतः 12:30च्या सुमारास ही बैठक सुरू होईल असं सांगितलं जात आहे। सोबतच मनसे आणि शिवसेनेच्या युती संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। बिलकुल प्रणाली, या धन्यवाद या माहितीसाठी। आणि 12:30 वाजता ही बैठक सुरू होईल, त्यानंतर देखील आपण याचे अपडेट घेऊच। आणि आता एक सविस्तर बातमी यानंतर बघणार आहोत। राजकीय वर्तुळातूनच आहे बातमी। राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना मनसेनं आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे। मनसे शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना मनसेला प्रस्ताव पाठवणार का, बघूयात। मनसेकडून सांगितलं जातं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा, ठीक आहे, बरोबर, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल। शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी हे अतिशय सूचक वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं।
कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलची जोरदार चर्चा रंगली। आता खुद्द उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल भाष्य केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं। संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। उद्धव यांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या मनोमिलनाला एक प्रकारे संजीवनीच मिळाली आहे। खरं तर अलीकडच्या काळात युतीबाबतची पहिली साथ घातलेली ती राज ठाकरेंनी। महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत दोन्ही भाऊ एकत्र येतील का या प्रश्नाविषयी राज ठाकरे खुलून बोलले। प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाही। पण तेव्हा राज ठाकरेंच्या या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंनी अटी शर्तीयुक्त भूमिका घेतलेली दिसली। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली चला, पण पहिले हे ठरवा। मधल्या काळात दोन्ही भाऊ परदेशवारीवर गेले आणि युतीच्या चर्चाही हवेतच विरल्या। पण जशा महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसे युतीचे प्रयत्न सुद्धा जोर धरू लागलेत आणि या चर्चांना अधिक बळ मिळालं ते उद्धव ठाकरेंच्या एका विधानामुळे। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। आता जरी ठाकरेंची शिवसेना जवळीक साधू पाहत असली तरी आधीच्या काही अनुभवांमुळे यावेळी मात्र मनसेनं सावध भूमिका घ्यायचं निश्चित केलंय। याआधी 2014च्या विधानसभा आणि 2017च्या पालिका निवडणुकीवेळी शिवसेना मनसे युतीचे प्रयत्न झाले, पण दोन्ही वेळेला हे प्रयत्न उद्धव ठाकरेंकडनं पूर्णत्वास गेले नसल्याचा अनुभव असल्याचं मनसेचे नेते सांगतात। त्यामुळे यावेळी आधी प्रस्ताव आणि मगच चर्चा अशी ठाम भूमिका मनसेची आहे। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं मनोमिलनाबद्दल सकारात्मक सूर लावला जातोय। आता चर्चा जर ते घडवण्यात आणत असतील आणि त्यांच्या खरोखर मनात ती इच्छा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यायला हवं ना। त्यामुळे तो आला प्रस्ताव तर त्याच्यावर नक्कीच सकारात्मक जो काही आहे तो विचार होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की काय सकारात्मक निर्णय घेऊ शकतात। सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो। ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं। किती मागे जाणार आहात तुम्ही, किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आधी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक विधान करणं, मग कल्याण डोंबिवली आणि नाशिक सारख्या प्रमुख शहरांमध्ये उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरात सूर मिसळणं, अमित ठाकरेंनी युतीबाबत सावध पण सकारात्मक मत मांडलं आणि उद्धव ठाकरेंनी आता थेट मनातली गोष्ट मांडणं, यातून नेमके कसले संकेत मिळतात याचीच बेरीज वजाबाकी सध्या मनसे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या मनात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।